नमस्कार. भूमीने आकाशकडे डिवोर्स मागितलेला असतो, त्यामुळे आकाश खूपच टेन्शन आलेला असतो. आकाशला राहवत नसतं की भूमीने माझ्याकडे डिवोर्स का मागितला. त्यानंतर आजीला ही बातमी कळते. आजीला आकाशची बेचैनी सहन होत नाही. आजी भूमीला फोन करून बोलावून घेते. भूमी घरी येते. आजी म्हणते, भूमी बाळा, तू आकाशकडे डिवोर्स का मागितला आहेस. त्यावेळी भूमी सांगू लागते, आजी, आकाशकडे डिवोर्स मागण्यामागे माझा काही स्वार्थ नाही. माझा आकाशकडे डिवोर्स मागण्यामागे मुख्य कारण आहे ती रागिणी हत्या. रागिणी हत्या माझ्या आणि माझ्या मुलाच्या जीवावर उठलेली आहे. आणि मी आकाशला ते सांगितलं तरी सुद्धा आकाशला काही ते पटत नाही. आकाश माझ्याकडे त्यासाठी पुरावे मागत आहे. आता रागिणी हत्या उद्या माझ्या आणि माझ्या मुलाचं काही बरं वाईट केलं तर त्याची जबाबदारी कोण घेणार. म्हणून मी आकाशकडे डिवोर्स पेपर दिले आहेत. आकाशने डिवोर्स द्यावा आणि माझ्या मुलाला म्हणजेच महाजनांच्या वारसाला त्यांनी अर्धी संपत्ती द्यावी अशी माझी इच्छा आहे. त्यावर आजी म्हणते, अगं काही बोलू नको. माझी मुलगी रागिणी खूपच चांगली आहे आणि ती सगळ्यांचं भलंच करते. त्यावर भूमी म्हणते, नाही नाही आजी, तसं नाही, खरं ते सांगते मी. त्यावर आजी म्हणते, अगं तुला माहिती आहे का, आकाशसाठी रागिणी संन्यास सुद्धा घेऊ शकते. ते ऐकल्यावर भूमी म्हणते, काय बोलताय का आजी. जर तसं असेल तर रागिणी हत्या एक काम करताय का, तुम्ही खरंच संन्यास घ्या. भूमी असं बोलताच रागिणी मोठ्या टेन्शनला आलेली असते. आकाश पुढे आता आपण चांगलं आहोत हे कसं सिद्ध करायचं हेच रागिणीला कळत नसतं. रागिणी विचार करत असते आणि आकाश रागिणीकडे बघत असतो की आता रागिणी हत्या काय बोलणार. रागिणी हत्या तर खूपच चांगली आहे. ती माझ्या आणि भूमीचा डिवोर्स होऊ नये म्हणून नक्कीच संन्यास घेऊ शकते असं आकाशला वाटत असतं. तर रागिणी हत्या आता टेन्शन मध्ये सापडलेलीच असते. आकाश आणि रागिणी पुढे भूमी आणि आजीने खूपच मोठा बॉम्ब टाकलेला असतो. आता रागिणी त्या बॉम्ब मध्ये सापडलेली आहे. रागिणी आता नक्की काय निर्णय घेईल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.